शनिवार वाड्यात एंट्री केली आहे आता. मित्रांनो, इथे एंट्री करताना QR कोड स्कॅन करावा लागते. तिकडे तुम्हाला तिकीट बुकिंग होतं आणि नंतर मग एंट्री केल्यावरती समोर QR कोड दाखवायचा. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत शनिवार वाड्यात. 1736 या साली बांधलेला. 20 रुपये तिकीट आहे. आम्ही 3 जण आहोत तर 60 रुपये झालेत. ऑनलाईन QR कोडचे बॅनर्स ठेवलेत बाहेर. ते स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येते, तुमचे डिटेल्स टाकायचे आणि पे करायचं. सोपी प्रोसेस आहे. QR कोड स्कॅन झाल्यानंतर बाहेर दाखवायला लागतं आणि मग ते तुम्हाला आत सोडतात. खूप छान परिसर आहे, बघू शकता तुम्ही. वरती एक गॅलरी पण आहे. आत्ता आम्ही गाईड घेतलेला, खूप छान माहिती सांगितली त्यांनी. अगदी सुरुवात करायची म्हटली तर समोरचा जो आहे तो दिल्ली दरवाजा किंवा दिंडी दरवाजा हा सर्वात मोठा दरवाजा आहे असं पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तो आहे मस्तानी दरवाजा. त्याच्यानंतर हा समोरचा तुम्हाला जो दिसतो आहे तो आहे स्वागत दरवाजा. मग आहे त्या तिकडे गणेश दरवाजा आणि त्या साईडला आहे तो नारायण दरवाजा. खूप छान माहिती सांगितली. अगदी लढाई जिंकून आले पेशवे की समोरून फुलं पडायची, इथून फुलं टाकायचे आणि ढोल ताशे वाजवून त्यांचं स्वागत केलं जायचं. नगारखाना म्हणतो आपण त्यांना. इथे एकच महल नव्हता तर इथे 5 महल होती. मधला जो आहे तो मेन महल, या जागी जे तुम्हाला दिसतंय ते 7 मजली महल होता पहिले. बेस त्याचा आहे जो दगडाचा आहे, पण वरती लाकडाचं सगळं कन्स्ट्रक्शन होतं त्या काळी. आणि जेव्हा त्याच्यावरती अटॅक केला ब्रिटिशांनी तेव्हा तो सगळं जळून खाक झालं. 7 दिवस महल जळत होता, अगदी स्पष्ट सांगायचं तर. आणि त्याच्या आजूबाजूला लागून 5 महल होती, म्हणजे शीश महल, त्याच्यानंतर जिथे बाजीराव राहायचा तो महल. मग असे बरेच, म्हणजे त्यांचे जे एवढे वंशज होते त्या सगळ्यांची महलं आजूबाजूला होती. समोर जे तुम्हाला दिसतंय ते जे तुम्ही ऐकलं असेल, काका मला वाचवा, त्यांना रघुनाथरावांनी जेव्हा मारलं तेव्हा तिकडनं आवाज यायचा, काका मला वाचवा. आता तुम्हाला दिसत आहे तो रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा महल आहे. त्यांनी आनंदीबाईंनी धचा मा केला, म्हणजे नारायणरावांना धराच्या ऐवजी मारा असं पत्रात लिहिलं, खाडाखोड करून, आणि नारायणरावांचा मृत्यू झाला. तर तिथे तुम्हाला जो दिसतो आहे तो नारायण दरवाजा, म्हणून त्याला नारायण दरवाजा असं नाव पडलं. तर तिथून त्यांना शवयात्रा तिथून निघाली. आता आपण हजारे कारंजा असं बघूया. हे इथे थोडक्यात माहिती पण दिली आहे समोर. हे जे पाणी तुम्हाला दिसतंय, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण कात्रज नदीतून जे पाणी होतं त्याचे झरे काढून त्यावेळेचं टनेल तिकडनं पाणी इथे आणण्यात आलेलं आहे. हे त्यावेळेचं पाणी आहे. कालव्या थ्रू पाणी आणलं आहे कात्रज तलावाचं. ते थोडंसं माहिती दिलेली आहे. 16 पाकळ्या होत्या दगडी पूर्वी, आणि 1000 त्यातनं कारंजाचे फवारे उडायचे पूर्वीच्या वेळेस. त्यावेळेला मोटर बिटर काहीही नव्हती. आपल्या
लोकांची टेक्नॉलॉजीने हे कारंजं बांधलेलं गेलेलं त्याला आहे. हजारी कारंजी असं म्हणतात. अर्थात तेव्हाचं काही राहिलं नाही, महल जळला तेव्हा सगळं उद्ध्वस्त झालं. आता मोटारनी इथे कारंजं चालण्यात आलं आहे. त्यातील पाणी पुरवठ्यासाठी विहीर खोदलेली आहे. त्याचा जो सप्लाय आहे तो कात्रजला जे तलाव आहे तिथून त्यांनी कालवा काढला दगडी, तिथे हे पाणी तिथून इथे येतं. अजूनही पाणी आहे विहिरीला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हजारो माणसं जेव्हा इथे राहायची, ती त्यांचा जो वॉटर सप्लाय होता तो इथून केला गेलेला होता. इथून कात्रज नदी अंदाजे 25-1 किलोमीटर लांब असावी. इथून कालवा काढला. त्यावेळेला त्यांनी इतक्या लांबून विदाऊट पाईपलाईन हे काम केलेलं आहे. हे जे आहे ना समोर, हे ऑडिटोरियम बांधलं आहे. इथे लेझर शो असतो 7 ते 8 आणि 8 ते 9 संध्याकाळचा असतो. 50 रुपये पर हेड तिकीट आहे. पहिल्या मजल्यावर आता आम्ही जातो. इथून साधारण असा व्ह्यू आहे. जे तुम्हाला मी 9 बुरुज म्हणालो त्यातलं हे एक बुरुज आहे. हा बघा, इकडनं जायला रस्ता आहे. हे दुसरं बुरुज. अशी 9 बुरुज आहेत तिथे. आत्ताच्या भाषेत ही बाउंड्री वॉल असं याला तुम्ही म्हणू शकता. आणि याचं संरक्षणासाठी 9 बुरुज बांधण्यात आलेली. प्रत्येक बुरुजावर 25. प्रत्येक बुरुजामागे 25 सैनिक असायचे याचं संरक्षणासाठी. अर्थात हे आधीचं जसं बांधलेलं आहे तसं शिल्लक आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे ऑडिटोरियम आहे. आता तुम्ही बघताय ना, हा नाना फडणवीसांचा त्यावेळेचा महाल आहे. दगडाचा असल्यामुळे याला काही झालं नाही. आणि जो ब्रिटिशांनी अटॅक केलेला तो ह्याच्यावर नव्हता केला. इथे सगळं लाकडी बांधकाम होतं, त्यामुळे इथं इकडचं सगळं उद्ध्वस्त झालं. पण हे आहे तसंच राहिलं आहे. बाजूला एक कॉलेज पण आहे, हरिभाई देसाई कॉलेज. हा आपण अजून एक बुरुज बघू शकतो इकडे. अतिशय सुंदर आपला भारताचा झेंडा तुम्ही बघू शकता. खूपच छान. समोर हे मस्त वृक्ष आहे, सावलीत लोक बसली आहेत. तर अर्थात आपल्यावरती आहे किती वृक्ष तोडायचे आणि किती वाचवायचे. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आठवण होते झाडांची. एरवी आपलं AC शिवाय काम होत नाही. असे भरपूर जुनी बांधकामं तुम्ही बघू शकता, अजूनपर्यंत राहिली आहेत. तेव्हाचं टेक्नॉलॉजी आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघता खूप व्यवस्थित राहिलं आहे. तसं बघायला गेलं तर अर्थात लाकडी बांधकाम काय राहिलेलं नाही आहे. आपण जे मगाशी बोललो वेलकम दरवाजा किंवा स्वागत दरवाजा, तो हा इथेच्या खाली आहे. जे कोण बाहेरून लोक यायची त्यांचं इथे स्वागत केलं जायचं आणि इथे नृत्य वगैरे केलं जायचं. आणि हे जे तुम्ही बघताय ही मस्तानी बाग आहे. म्हणजे बाजीराव आणि मस्तानी इथे बोलत बसायचे. खूप वाईट वाटतं जेव्हा अशा गोष्टी मी बघतो. इतकं सांगून सुद्धा लोकांनी कचरा केलेला आहे. हा बघा, कधी लोक सुधारणार. हा अजून एक बुरुज बघतोय. मला वाटतं बाकीच्या बुरुजांपेक्षा इकडे मला हे दिसलं, त्याच्यामुळे मला घ्यावंसं वाटलं आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय ना, काही भाग ह्याच्यातला त्यावेळेचं जेल आणि काही भाग हा राहण्यासाठी दिलेला होता. म्हणजे जे
या महलामध्ये राहायचे लोक, ते कोण कामगार असू देत किंवा नोकरचाकर असू देत, ते सगळे या विभागात राहायचे. हा आहे ना, हा मेन एंट्रन्स आहे. म्हणजे आम्ही इथून एंट्री घेतली, इथे आलात की समोर तिकडे QR कोड आहे, तो स्कॅन करून तुम्हाला तिकीटं काढायचे. हा मेन एंट्रन्स आहे. इथे आल्यावर मित्रांनो इतकं थंड वाटतं आहे, बाहेर 38 डिग्री तापमान आणि आतमध्ये बोलायला तर 25 डिग्री आहे. पण आता मित्रांनो स्वागत कक्षामध्ये आहे, तिकडनं फुलांचा वर्षाव केला जायचा युद्ध जिंकल्यानंतर. तर तुम्ही आता जी बघताय ती त्यावेळेची तोफ आहे, पेशवेकालीन. अजूनही छान मेंटेन केली आहे, रिझर्व केली. वरती आक्रमण होऊ नये म्हणून हे दरवाजावरचे खेळ तुम्ही बघताय ना, हे वरती लावले. याचं कारण हे की हत्ती वगैरे यायचे तर त्यांची हाईट जास्त यायची म्हणून मग वरती लावलं तेवढं. हा जो तुम्ही बघताय बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे. बघा मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसतं ना, ते आपल्या गणपती बाप्पा मोरया कसबा गणपती याचं प्रवेशद्वार. मी पण अर्थात इथे पहिल्यांदाच येतोय. अलाउड नव्हतं म्हणून मग आम्ही काही केलं नाही तिकडे, पण छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही लाल महल बघायला गेलो. खूप छान इतिहास आहे. तिथेही आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं. मी काही फोटो काढले, तुम्ही बघ. पण जो शनिवार वाड्यातून नाना वाडा घेतला, नाना फडणवीस वाडा, तो हाच आहे. खूप इतिहास जोडलाय, पण इकडेही शूटिंग अलाउड नव्हतं. कसबा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लाल महल आणि नाना फडणवीस वाडा या 2 ठिकाणी गेलो. इथे दोन्ही ठिकाणी शूटिंग आणि फोटोग्राफी अलाउड नव्हतं, पण मी याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती तुम्ही नक्की वाचा. आणि त्यानंतर आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं दर्शन घेतलं. बाहेरून दृश्य घ्यायचा प्रयत्न केलाय मी. दगडूशेठ यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तुळशीबागेत गेलेलो. तिकडचं काही मी शूटिंग केलेलं नाही कारण ती होती, पण तुम्ही नक्की जाऊ शकता. आता हा व्हिडिओ इथेच संपवूया. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.